नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आज जेलमध्ये आहे. त्याच्यावर 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासोबत अनेक महिलांची नावही जोडली गेली आणि माध्यमावर ती चर्चा सुरू होती. त्यात अजून भर पडली आहे ती त्याच्या आयुष्यासोबत जोडल्या गेलेल्या नावाची, म्हणजेच त्याची पत्नी कल्पना खरात हिची, जी आज पोलिसांच्या नजरेत फरार आरोपी आहे. तिचं माहेरचं नाव सुनीता होतं. ती मूळची नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात असलेल्या पाडळी गावची. तिचे कुटुंब अत्यंत गरीब, त्यात सुनीताचं फारसं शिक्षणही झालं नाही. तरीही तिचा प्रवास मात्र बराच रोमांचक आहे. तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की सुनीताची कल्पना कशी झाली, तिचा अशोक खरातशी नातं कसं जुळलं, त्याच्या कारनाम्यात कल्पनाचा सहभाग होता का आणि तिचं फरार होण्यामागचं नेमकं कारण काय होतं. पाहूया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीतीन, तुम्ही पाहतात देदनका. अशोक खरात आणि सुनीताचं लग्न वय निघून गेल्यावर म्हणजे बरंच उशिरा झालं. सुनीता लहान होती, त्यात घरात गरिबी, त्यामुळे खरातच्या कुटुंबाने लग्नाचा खर्च उचलला. एका नातेवाईकांनी मध्यस्थी करत जुळून आणलं आणि सुनीता आणि खरातमध्ये वयाचं मोठं अंतर असताना हे लग्न पार पडलं. त्यानंतर तिचं नाव बदलून सुनीतावरून कल्पना करण्यात आलं. यात फक्त तिचं नाव नाही तर संपूर्ण आयुष्यच बदललं. ती थेट गरिबीतून ऐश्वर्याकडे गेली. नाशिकमध्ये तृप्तबाला नावाचं आलिशान बंगलं, महागड्या गाड्या, मोठं सामाजिक स्थान, हे सगळं एका झटक्यात मिळालं. तिच्या माहेरच्या पार्श्वभूमीबद्दल सांगायचं तर ते सिन्नर शिर्डी महामार्गाजवळच्या पाडळी गावचे. तिचं कुटुंब अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जगत होतं. त्यात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कल्पनाचा मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांचंही आजारपणामुळे निधन झालं. त्यामुळे घरात आता वृद्ध आई, विधवा भाऊजाई आणि लहान भाचा एवढंच कुटुंब उरलं. त्यात तिचा एक लहान भाऊ सिन्नर शिर्डी महामार्गाजवळ हार्डवेअरचं दुकान चालवतो. दुसरा भाऊ नाशिकला राहतो. कल्पनाला लग्नानंतर ऐशोआराम मिळाला, पण माहेरची नातं मात्र तुटत गेलं आणि गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पना क्वचित तिच्या वृद्ध आई, विधवा भाऊजाई आणि भाच्याला भेटायला पाडळी गावात येतो. मंडळी, कल्पनाच्या स्पिरिच्युअलपणाबद्दल सांगायचं तर अशोक खरात आणि कल्पना खरात दोघे मिळून स्वघोषित आध्यात्मिक गुरु म्हणून समाजात मिरवत होते. गुरुपौर्णिमेला या दोघांचंही पाद्यपूजन होत होतं. त्यांचे फोटोही समोर आले आहेत. म्हणजे खरात फक्त एकट्याने फसवायचा नाही, तर त्याची पत्नीही त्याच्याबरोबर आध्यात्मिक जोडी म्हणून दिसत होती. या जोडीने लोकांचा विश्वास मिळवला. यात नवल म्हणजे खरातच्या शिवनिकाट संस्थान ट्रस्टमध्ये कल्पना स्वतः एक ट्रस्टी होती. अशोक खरातने जे काही कमावलं ते त्याने आपल्या पत्नी कल्पना, 2 मुली आणि जावं यांच्या नावावर केलं होतं. त्यात कल्पना फक्त घरात बसलेली साधी बायको नव्हती, ती या आर्थिक साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होती. मंडळी, 40 ते 45 राजकीय नेते खरातच्या नियमित संपर्कात होते. खरातने राजकीय नेत्यांची नावे कोडवर्डमध्ये सेव्ह केले आणि कोणताही राजकीय निर्णय घेण्याआधी त्याचा सल्ला घेतला जात होता. निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वी अनेक राजकीय नेते अशोक खरातकडे वेळ आणि तारीख विचारायचे. खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते, अनेक दिग्गज नेत्यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून होती. हे लग्न म्हणजे त्याच्या मोठ्या नेटवर्कचं प्रदर्शनच होतं. आणि या सगळ्यात कुठेतरी कल्पनाही होती. नाशिकच्या गोविंदनगर मधल्या आलिशान बंगल्यात बसून ती हे सगळं सांभाळायची. मंडळी, आता पाहूया कल्पना खरात विरोधात पहिला थेट गुन्हा ज्यात ती आरोपी आहे, तो म्हणजे शिर्डी जमीन घोटाळा. शिर्डीच्या रावसाहेब गोंदकर या सामान्य शेतकऱ्याला सावकारकीच्या पाशात अडकवून त्याची कोट्यवधीची 4 एकर जमीन अशोक खरातने बळकावली. याच खरेदी प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थी अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्यावर फसवणूक आणि सावकारी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला. आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना अटक करण्यात आली. राहता न्यायालयाने या प्रकरणी दोघांनाही 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कल्पना खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची चाहूल लागतात ती फरार झाल्याचं समोर आले. 31 मार्चला सायंकाळी 7 वाजता एसआयटीचे महिला पथक गोविंदनगर मधील खरातच्या तृप्तबाला बंगल्यावर पोहोचले. बंगल्याची झडती घेण्यात आली, पण कल्पना खरात घरात सापडली नाही. सकाळपर्यंत ती राहत्या घरी असल्याची माहिती घरात काम करणाऱ्या महिलेने आणि वॉचमॅनने दिली होती. पण पोलीस घरात येणार हे समजताच ती तिथून पसार झाली. तेव्हा घरात उपस्थित असलेला तिचा मुलगा हर्षवर्धन खरात याला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांना वाटलं ती माहेरी पाडळी गावात गेली असेल, तिथेही ती आढळली नाही. कल्पना खरातच्या अटकेसाठी एक पथक नाशिकच्या दिशेने तर दुसरं पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मंडळी, खरातला अटक झाल्यानंतर कल्पनाने एकदा मीडिया समोर आपली भूमिका मांडली होती. त्यात ती म्हणली की माझे पती तज्ज्ञ अथवा व्यावसायिक ज्योतिषी नव्हते. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांचा घात केला असून समाजात असलेली त्यांची प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी हे कारस्थान रचले गेले. म्हणजे तिने नवऱ्याची पाठराखण केली. माझा नवरा निर्दोष आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण हे सांगताना ती विसरली की तिच्या नवऱ्याकडून 58हून अधिक व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले, जे पुरावे म्हणून पुरेसे आहेत. सध्या पोलीस कल्पना खरात आणि शिर्डी प्रकरणातला दुसरा आरोपी अशोक तांबे याला लवकरच अटक करण्याच्या तयारीत आहेत. शिर्डी परिसरात खरात कुटुंबाची कोट्यवधींची मालमत्ता असल्याचंही समोर येत असून या सर्व व्यवहाराची एसआयटी सखोल चौकशी करत आहे. यातून बराच खुलासा होण्याची शक्यता आहे, कारण खरातने कोट्यवधी रुपयाची मालमत्ता स्वतःच्या नावावर न ठेवता पत्नी कल्पना, 2 मुली
आणि जावयांच्या नावावर केली, हे जाणून बुजून केले होते. म्हणजे पोलिसांनी खरातवर कारवाई केली तरी संपत्ती वाचावी, या बेनामी मालमत्तेचा क्लासिक पॅटर्न होता. आणि आता SIT या सगळ्या मालमत्तेची पडताळणी करते. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.